नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय आहे कॉलेजमध्ये प्रेम झालं. काम करतो आणि त्याचा पगारही चांगला आहे. तो तुमच्या मुलीला खुश ठेवेल. रुपेशच्या वडिलांचे म्हणणे ऐकून प्रियाच्या आईवडिलांनी होकार देत लग्नासाठी होकार दिला. रुपेश आणि प्रियाचे लग्न थाटामाटात झाले. दोघेही खूप खुश होते. हनीमूनसाठी ते शिमल्याला गेले होते. हनीमूनहून परत येताच रुपेश आपल्या कामात व्यस्त झाला. दोघेही आनंदी जीवन जगत होते. त्यांच्या लग्नाला आता 2 वर्ष झाली होती, पण तिला अजून मूल झाले नव्हते. घरातील सर्व नातेवाईक प्रियाला नेहमी एकच प्रश्न विचारायचे की कधी चांगली बातमी देते. पण दुःख मनात ठेवून ती नेहमी हसत हसत बोलायची. रुपेश आणि प्रिया यांनाही मूल हवे होते, पण ते होत नव्हते. अनेक डॉक्टरांना दाखवले, सर्व तपासण्या केल्या, पण काहीच फायदा झाला नाही. प्रियाच्या सासूबाई तिला बाबांकडेही घेऊन गेल्या, पण तिथेही काहीच उपयोग झाला नाही. तिची निराशा झाली. प्रिया खूप अस्वस्थ होती. आपण कधीच आई होऊ शकणार नाही याची तिला काळजी वाटत होती. 4 वर्षे उलटून गेली, पण त्यांना अजून मूल झाले नाही. एके दिवशी रुपेश ऑफिसवरून परतला तेव्हा त्याची आई त्याला ओरडायला लागली की तू स्वतःच्या इच्छेने लग्न केलेस. आता ती मूलबाळ होण्याची वाट पाहत आहे. आता आमच्या घराण्याला कोण वारस देणार? लोकांचे टोमणे ऐकून माझे कान पांचले. शेवटी आम्हालाही आमच्या नातवंडाला पाहण्याची इच्छा आहे. प्रिया हे सर्व ऐकत होती. रुपेशने त्याच्या आईला समजवले की तिच्या हातामध्ये नाही, कदाचित माझ्यातही काही असेल. तू शांत हो. कसा तरी तो आईला गप्प करून त्याच्या खोलीत गेला. तिथे प्रिया खूप रडत होती. रुपेश तिच्याजवळ गेला आणि तिला जीव लावून म्हणू लागला, काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझी साथ कधी सोडणार नाही आणि आईच्या बोलण्याचं वाईट वाटू नकोस. ती असं म्हणते, रागाने जाऊ दे. जेवण ठेव, आपण एकत्र जेवू. प्रिया थोडी शांत झाली आणि जेवण घेऊन आली. दोघांनी मिळून जेवण केले आणि झोपायला गेले. प्रिया विचार करत राहिली की मी कोणती स्त्री आहे जी नवऱ्याला मूलसुद्धा देत नाही. मी किती दुर्दैवी आहे. ती रात्रभर झोपली नाही, फक्त रडत होती. सकाळी सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले. रुपेशही ऑफिसला निघून गेला. प्रियाही तिची कामं करू लागली, पण काल रात्रीची तीच गोष्ट तिच्या मनात चालू होती आणि दिवसभर हाच विचार करत राहिली. रात्री रुपेश घरी आल्यावर प्रियाने त्याला खायला दिले आणि दोघीही त्यांच्या खोलीत झोपण्याच्या तयारीत असताना अचानक प्रिया रुपेशला म्हणाली की आपण मूल का दत्तक घेत नाही? आता आपल्याला मूल होणार नाही. आपण मूल दत्तक घेऊन त्याच्याकडून आई-वडिलाचं प्रेम देऊ आणि आपल्यालाही मुलाचे सुख मिळेल. हे ऐकून रुपेशला खूप आनंद झाला. ते दोघे दुसऱ्याच दिवशी एका दत्तक एजन्सीमध्ये गेले आणि त्यांनी सर्व प्रकार सांगितला. दत्तक एजन्सीच्या लोकांनी सांगितले की तुम्ही सर्व तपास पूर्ण होताच फॉर्म जमा करा, तुम्हाला फोन येईल. तो फॉर्म भरला आणि कदाचित आता त्यांचा त्रास संपेल या आशेने घरी परतले. 6 महिने झाले त्यांचा फोन आला नाही. रुपेश तिकडे जायचा तेव्हा तिथले लोक त्याला एकच उत्तर द्यायचे की कॉल येईल, पण तो वाट पाहत पुढे जात राहिला. आता प्रियाचा धीर सुटत होता. ती पूर्णपणे तुटली होती. रुपेश तिला किती समजावून सांगू शकत नव्हता. दोघेही थकले होते. ते कधी आईवडील होऊ शकतील अशी त्यांना आशा नव्हती, पण रुपेशने प्रियाला साथ देण्याचा प्रयत्न सोडला नाही. तो दर 2 दिवसांनी संस्थेला भेट देत असे. वाट पाहत 8 महिने झाले होते आणि एके दिवशी अचानक रुपेशला फोन आला की तुम्ही दत्तक संस्थेत या, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याने लगेच प्रियाला फोन करून दत्तक एजन्सीमध्ये
येण्यास सांगितले. दोघेही तेथे पोचले तेव्हा त्यांना समजले की त्यांना दत्तक घेण्यासाठी एक मुलगी दिली जात आहे. ती फक्त 5 महिन्यांची आहे. रुपेश आणि प्रियाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. रुपेश आनंदाने नाचू लागला. ते दोघेही बाळाला घेऊन घरी आले आणि तिचे नाव किरण ठेवले. जणू ती त्यांच्या जीवनातील आशेचा किरण होती. त्यांना मुलगी मिळाल्याने सर्वजण खूप आनंदी झाले आणि ते सुखी जीवन जगू लागले. हे एकमेव प्रेम आहे जे तुम्हाला नेहमी साथ देते आणि आम्हालाच खात्री देते की आमच्या समस्या आमच्यापेक्षा लहान आहेत आणि आम्ही जीवनात कधीही आशा गमावू नये. जर आम्ही विश्वास ठेवला तर आम्ही सर्व काही साध्य करू शकतो. कहाणी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.